कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मसाजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। प्रशासनाने 7 मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा। मसाजोकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचं भाष्य, नैतिकता आणि त्यांचा संबंध नसल्याची टीका। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं, साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार। गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सर्वांना माहिती, पवारांचा टोला। नीलम गोऱ्हे विश्वासघातकी निर्लज्ज बाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केला आणि ताटात घाण करून गेली। आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप। एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर। उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती, संजय राऊतांचा गंभीर आरोप। नीलम गोऱ्हेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी, सुषमा अंधारेंचं आव्हान। तर गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। साहित्यिकांनी पाटील यांच्या कमेंट टाळाव्यात। तारा भवाळकरांनी साहित्य संमेलनात मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सकाळी 9च्या भोंग्यालाही सुसंवाद ठेवायला शिकवा, तरच संवादाची परिस्थिती सुधारेल। लग्न सोहळ्यातील राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांना राऊतांचा खोचक टोला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, उद्या सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अंतिम निर्णय। निवडणूक आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला, माणिकराव कोकाटेंचं विधान। तर मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा। पीएस ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, कोकाटेंना हे कदाचित माहीत नसेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 मंत्र्यांसह प्रयागराज दौऱ्यावर, महाकुंभात शाही स्नान, साधू संतांचीही घेतली भेट। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मानेला अटक, भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी बेड्या, गुंड गजा मानेवर मकोका अंतर्गत कारवाई। आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार। देशद्रोही कृत्यांना आळा घालण्यासाठी एआयचा वापर करणार, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची घोषणा। फेस रिकॉग्निशनद्वारे मच्छीमार आणि बोटींची ओळख पटवणार। येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती। राजधानी दिल्लीनंतर मुंबईची हवा विषारी, कर्करोगाचा धोका वाढला। दक्षिण मुंबईसह गोरेगाव, मालाड, बोरिवलीमधील हवा विषारी, खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन। मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा। देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण। चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तान बाहेर, न्यूझीलंडकडून बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव, भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।